हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज मी प्रवासात नेण्यासाठी 2-3 दिवस टिकणारे मेथीचे ठेपले बनवणार आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. एक अख्खी गड्डी मेथीची. मेथी निवडताना शक्यतो पानच घ्यायचे आणि बारीक कापून घेतलेली आहे. त्यासोबतच 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, थोडेसे तीळ आणि हळद, धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊ. त्यासाठी मी बारीक चिरलेली मेथी, गव्हाचं पीठ आणि थोडं बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि आता परातीमध्ये मेथी टाकून घ्यायची. मेथी खूप बारीक कापायची, पराती लाटताना त्रास होत नाही. त्यानंतर त्यामध्ये तीळ, लाल तिखट ते टाकून घ्यायचं आणि आपण बारीक केलेलं हिरवी मिरची, जिरं आणि लसूण ही पेस्ट त्यामध्ये टाकायची. ही शक्यतो बारीकच करायचं कारण की पराठे लाटताना त्रास होत नाही. त्यानंतर गव्हाचं पीठ हे एकदम नाही टाकायचं, लागेल तसं आपण त्यामध्ये ॲड करू शकतो. त्यानंतर बेसन पीठ हे पण त्यात मी टाकून घ्यायचं. तेल टाकायचं. तेलामुळं ठेपले आपले मऊ राहतात, कडक होत नाही. आपण दही पण ॲड करू शकतो, परंतु प्रवासात दह्यामुळं पराठे खराब होऊ शकतात. चवीनुसार मीठ टाकून मी पीठ छान मळून घेते आहे. त्यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं. जास्त पाण्याची गरज पडत नाही. घट्ट असा गोळा मळून घ्यायचा. हे बघा, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. चपातीच्या थोडं कडक मळायचं चपातीपेक्षा. आता मी मोठ्या लिंबाच्या आकारा एवढे गोल गोल गोळे करून घेतलेले आहे आणि ठेपले आता लाटून घेणार आहे. पातळ ठेपले अजिबात जाड लाटायची नाही, त्यामुळं ते जास्त टिकतात आणि छान भाजले जातात. आता मी सगळे ठेपले असे छान भाजून घेणार आहे. ठेपले शक्यतो मोठ्या गॅसवरच भाजायचे कारण की ते कडक होत नाही आणि तेल पण नंतर लावायचं भाजून झाल्याच्या नंतर. त्यामुळे ठेपले मस्त मऊसूत राहतात. हे बघा, अशा प्रकारे मी सगळे ठेपले भाजून घेतलेले आहे. त्यासोबत शेंगदाण्याची चटणी पण बनवून घेतली आहे. बाय.